श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज रोजच सूर्योदयापूर्वी एक प्रहर म्हणजे ब्राह्ममुहूर्ताआधीच साधारण 3-3:30च्या दरम्यान उठत असत. उठल्याबरोबर श्रीराम 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 असा त्रिवार म्हणून महाराज 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 असं म्हणत असत. नंतर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणून करदर्शन करीत. नंतर लघुशंकेस जाऊन पाय धुवून व चूळ भरून डोळ्याला पाणी लावून येत. नंतर श्री रामानंद महाराजांना डोके टेकवून नमस्कार करून घोंगडीच्या आसनावर बसत. मागे टेकण्यास पाठ घेत आणि ऋतुमानाप्रमाणे शाल किंवा उपरणे डोक्यावरून संपूर्ण अंगावर पांघरून घेत. नंतर ते मानसपूजा करीत. त्यावेळी 3000 जप करीत. जप करताना सद्गुरू रामरायाला मनानेच प्रदक्षिणा घालीत असत. प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणजे त्यांच्या चरणावर मस्तक ठेवीत. त्यामुळे नमस्कार करण्यासाठी त्यांची मान सारखी खाली झुकत असे. मान सारखी झुकत असल्यामुळे क्वचितच त्यांचं उपरणं किंवा शाल खाली घसरे. त्यावेळी सेवेकरी त्यांच्याजवळ असल्यास त्याला त्यांचं तेजपुंज मुखदर्शन घडे. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्याभोवती एक तेजोवलय निर्माण झालेलं दिसे. हा असा मुखदर्शनाचा योग क्वचितच एखाद्या सेवेकऱ्याला प्राप्त होई. श्री महाराज श्री रामानंद महाराजांचा मंत्रानुग्रह मिळाल्यापासून रोज नियमितपणे अशी मानसपूजा करीत होते व सर्वच भक्तांना मानसपूजा अगत्याने करावी म्हणून सांगत असत. श्री समर्थांनीही श्रीमद दासबोधात मानसपूजा अगत्ये करीत जावी म्हणून सांगितले आहे. श्री महाराजही आपण मनाने जे करत असतो तेच खरं करत असतो म्हणून मनानेच श्री सद्गुरू रामरायाची इष्टदेवतेची पूजा करावी म्हणून सतत सांगत असत. मनामध्ये केलेल्या पूजेलाच मानसपूजा असे म्हणतात. मानसपूजेत सद्गुरुरायाची भेट होते. इष्टदेवतेची आराध्य देवतेची भेट होते. मानसपूजा करिता करिता प्राप्त होय उन्मनी अवस्था. देहातीत वस्तू ये हाता हा महिमा मानसपूजेचा. मन उन्मन होऊन आत्मवस्तूचा लाभ होतो. आत्मारामाचं सद्गुरू रामरायाचं दर्शन होते म्हणून सर्वांनी मानसपूजा करावी असा त्यांचा आग्रह असे. नंतर श्री महाराज शौचमुखमार्जन करून प्रातस्नान करीत असत. रामकार्यार्थ श्री महाराज परगावी गेले म्हणजे तेथील मंडळी श्री महाराजांना मंगलस्नान घालीत असत. प्रथम चौरंग पाट मांडून त्या भोवताली रांगोळी काढत. नंतर श्री महाराजांना चौरंगावर बसवून औक्षण करीत व नंतर त्यांना तेल उटणे लावून व स्नानगृहापर्यंत पायघड्या घालून त्यावरून श्री महाराजांना स्नानासाठी नेत. तिथे उत्तम अशा चौरंगावर बसवून श्रींना मंगलस्नान घालीत. काही ठिकाणी भक्तमंडळी स्नान घालते वेळी पुरुष सुक्तादिकांचा अभिषेक म्हणत असत तर काही हौशी मंडळी स्नानाच्या वेळी सनई चौघडा लावीत. श्री महाराज साखरखेर्ड्याला मंदिरात असताना स्नानानंतर ते पितांबर परिधान करून व अंगावर रामनामांकित शाल घेऊन मंदिरात येत. श्री रामानंद महाराजांना व रामरायाला नमस्कार करून आसनावर बसून भाळावर त्रिपुंड लावीत. नंतर द्वारावती उगाळून ते दोन्ही दंडावर पिंपळ पान व हृदयावर कमळ काढीत. नंतर रामनामांकित ठशाने 12 मुद्रा लावीत. त्यात प्रथम एक आज्ञाचक्रावर, दोन्ही गालावर डोळ्याखाली 1-1, हृदय कमळावर 1, छातीवर दोन्ही बाजूला 1-1, दोन्ही दंडावरील पिंपळ पानावर 1-1, मानेवर मागच्या बाजूला 1, दोन्ही कानामागे 1-1 आणि शेवटी मस्तकावर सहस्रार चक्रावर 1 मुद्रा लावीत असत. नंतर प्रातःसंध्या करून सूर्योदयापूर्वीच श्री सूर्यनारायणाला अर्घ्य प्रदान करीत असत व व्रतबंध झालेल्या सर्वांनीच संध्या करावी म्हणून सांगत असत. नंतर भूपाळ्या म्हणून श्री सद्गुरू रामरायाला उठवीत असत. त्यांची पंचोपचार पूजा करून काकड आरती होई. नंतर श्री रामानंद महाराजांच्या गाभाऱ्याला 3 प्रदक्षिणा घालून श्री महाराजांची पदे व अष्टक म्हणत असत. उत्सव महोत्सवात किंवा परगावी असताना श्री महाराज काकड्यानंतर थोडे प्रवचन करीत. ते थोडक्यात असे. सकाळच्या वेळी घड्याळाला एकदा किल्ली दिली म्हणजे ते जसे 24 तास सुरळीत चालते तसेच या देहरूपी घड्याळाला सकाळीच रामनामाची किल्ली द्यावी म्हणजे ते 24 तास अखंड रामानुसंधानात राहील. आत्मारामाच्या ठिकाणी तल्लीन होईल.
श्री सद्गुरू रामरायाचं त्या आत्मस्वरूपाचं अखंड स्मरण राहावं म्हणूनच आपल्या संत महंतांनी हा काकड आरतीचा प्रघात पाडला आहे. सकाळी रामनाम स्मरण करून सर्व चराचर सृष्टीमध्ये त्या रामरायाचं दर्शन घ्यावं. तो राम सर्व भूत प्राणीमात्रात भरला आहे हे जाणून आपण आपले सर्व दैनंदिन व्यवहार करावेत, म्हणजे मनुष्याकडून कुणासाठीही दुर्व्यवहार होणार नाही. त्यायोगे आपल्या संपूर्ण जीवनात तो आनंदघन परमात्मा आनंदाचीच वर्षा करेल. त्यांच्या कृपेकरून सर्वत्र कल्याण होईल. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची दिनचर्या आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.